कसा वाटतं तुमका आता? हा बरा. हातात काय हा? काय ना? काय नाही. चंदन. चंदन उगाळून आणला होता जखमीवर लावूक. औषधी तेलाने त्याचं काम केलं. आता आगीत पोळलो ना, त्यामुळे उष्णता झाली. अशा वेळी जखमेवर चंदन लावलं तर बरा वाटतं. तुमका पण काळजी वाटतं ना त्याची? खाऊक दिलं ते का? होय. अजूनही राग गेलो नाही मनात. पोरगो चांगलो हा. घरातली सगळी कामा केली म्हणून नाही, सगळ्यांचा आदर करता. आपल्या घरातल्या सगळ्यांची आदराने वागता. तुमका वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्याच्यावर संकट ओढवलेलं असताना सुद्धा तुमच्यावर आळ येऊ नये म्हणून त्याला कोणीतरी डांबून ठेवला नव्हता. सत्य सगळ्यांपासून लपवलं त्यानं. एवढा सगळा केल्यावर चुकीचा असा तसा वाटतं तुमका? माका माहित हा, तुमका माणसाची पारख हा. आता या क्षणी या प्रश्नाचं उत्तर देऊक जमणार नाही तुमका. पण एक नक्की, आज ना उद्या तुम्ही नक्की त्या पोराक नीरज, नीरज, अरे मला हाक मारायची ना. ओके? हो, ॲक्च्युली मला बरं वाटतंय. आणि हातांवर ही जरा बर्निंग सेन्सेशन होती, ती पण नाही आहे. शिनू, हा लेप? अरे हात तर दुखापतीवर लावायचा लेप आहे. म्हणजे आम्हाला कधी असं लागलं, असं काही भाजलं तर दादा मामा असाच लेप लावतो. आपण लगेच फरक पडतो त्याने. यू मीन टू से सरांनी हा लेप? हो हो, पण मी झोपेपर्यंत तर हा लेप नव्हता माझ्या हातांवर. हो रे, म्हणजे माझाही नंतर डोळा लागला. मग कदाचित त्यानंतर दादा मामा आला असेल आणि मग त्याने लेप लावला असेल. तुझ्यासाठी हे सगळं नवीन आहे, पण तो असाच आहे रे. किती राग रुसवे काही असला तरी तो त्याची माणुसकी कधीच सोडत नाही. दुसऱ्यांच्या जखमावर औषधोपचार करतो, पण त्याच्या मनावर त्याच्याच माणसांमुळे ज्या जखमा झाल्यात त्याचं काय? हे शिनू, मला माहिती ते रागावलेत तुझ्यावर, पण आय एम शुअर तुमचं नातं पुन्हा घट्ट होईल. नीरज, तुला तुला असं नाही वाटत की आपण दोघंही एकाच नावेतले प्रवासी आहोत? हो, पण मला हेही वाटतं की एक दिवस ती नक्की किनाऱ्याला लागेल. होपसो. होपसो. गुड मॉर्निंग. आगीमुळे किती नुकसान झालं ते मी एकदा बघायला चाललोय. नाही, त्याची काही गरज नाही. ते बंधू बघेल. बरं वाटतंय ना आता? हो, बरं वाटतंय मला. तुम्ही केलेल्या उपचारांमुळे खूप फरक पडलाय. थँक्यू. नाही, तुझं लवकर बरं होणं सगळ्यांच्याच दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे तुला तुझ्या घरी परत जाता येईल.
आणि मग सगळाच विषय संपेल. आहे हे आहे आहे काय गेला काय गो लवकर ये. अगं, तू काल बघू गेले होता मी काय झाला काय आहे नीरजशी ना दादा बोलत होतो ते का घरात जाऊ सांगितलेला. काय सांगतस झालो की नाही आनंद झालं म्हणजे काय होतलोच. अगो तो पोरगा एकदा घरातून गेलो ना की आपला जगडा सुरळीत होताला आणि मग निशी शिनू बरोबर लग्न करूक तयार होताला. आहे माका ना भीती वाटत होती दादा त्या पोराक माफ करता की काय. हा पण आता या नक्की तो ते का स्वीकारूचा नाही. झाला तमारात झाला. त्या पोरामुळे ना आपल्या घरात सगळी उलतापालत झालेली आणि माका खात्री हा माझो रघुनाथ त्या पोरान केलेलो तमाशो कधीच विसरूचो नाही. उमा गो उमा काय द्यायचे. अगो मी काय म्हणे होतय अगो आज खीर पुरीचो बेत कर. असा अचानक अचानक कसा कारणच तसा. अगो म्हणजे काय हा निशी आणि रघुनाथ एवढ्या मोठ्या प्रसंगातून वाचलेले असत नाही म्हणून देवाक निवेद दाखवू कोयो. आणि तो नीरज पण आता बरं झालं ना तो जात आपल्या घराकडे होय ना रे रघुनाथा. दादा काय विचारायचा. दादान त्याची सगळी नाटकं बघितलेली असत हा ना. होय होय त्याका लवकर त्याच्या घराकडे पाठवून दे जे आपण सुटलो. आई तू बरोबर बोलतोस. आता त्या पोराने घरात राहणं योग्य नाही. हा बंधू हा दादा सगळ्यांनी जरा बाहेर या. दादा काय झाला काय कळणार कळणार दादा सगळं सांगणार. हा हा काय गेले कित्येक दिवस घरात काय चालला हा तुम्ही सगळेजण बघताय. त्रासही सहन करतास तेव्हा लवकरात लवकर यो विषय संपलेलो बरं. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आणि माका खात्री हा की माझा निर्णय तुम्हा सगळ्यांना मान्य हा. दादा तुझो निर्णय कधी कोणाक अमान्य असतात काय. तू जो निर्णय घेशील ना तो सगळ्यांना मान्य असतलो. हा होय तर माका तर मान्यच हा. बरं रघुनाथा काय तो सांग तुझा निर्णय. नीरज नीरज काय झालं. आमचा जीव वाचवताना तुला खूप त्रास झाला त्यामुळे तुझं औषध पाणी करणं हे आमचं कर्तव्य होतं. आणि तसंही खोत कुटुंब कधी कर्तव्याकडे पाठ फिरवत नाही. आता तसाही तू बरा झालायस तर तू तुझ्या घरी परत जावं असं सर्वांना वाटतंय. तू आता हिंडू फिरू शकतोयस आणि तुझ्या आईची पण इच्छा आहे की तू तुझ्या घरी परत यावंस. तर मला वाटतं तू तुझ्या आईची इच्छा पूर्ण करावीस. होय तर ज्यांना त्यांना आपापल्या घरी गेलेला बरा. बरोबर आहे हा, अगदी हा. ठीक आहे जातो मी. मी माझ्यासाठी हे जे केलं त्यासाठी थँक्यू. माझ्यासाठी माझी फॅमिली म्हणजे मी माझी मॉम आणि डॅड ह्या घराने मला बाकीच्या नात्यांची ओळख करून दिली. कदाचित त्यांच्यासाठी काही करण्यात मी कमी पडलो. कदाचित मी तुमचे चॅलेंजेस
पूर्ण नाही करू शकलो. कदाचित तुमच्या मुलीसाठी मी योग्य नाहीये. तुम्ही एक बाप म्हणून घेतलेला डिसिजन मला मान्य आहे. बट आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. तुमच्या मुलीसाठी मी कायमचा थांबे. माझ्या आयुष्यात निशीची जागा कोणी घेऊ शकणार नाही. येतो मी. थांब नीरज. ही माझी मुलगी निशिगंधा रघुनाथ खोत. तुझं हिच्यावरती मनापासून प्रेम आहे असं तुझं म्हणणं आहे, हो ना? नीरज, तुझं कुटुंब आणि माझं कुटुंब दोन्हीही कुटुंब भिन्न स्तरावरती आहेत. कोणाचाच कशाचाच ताळमेळ नाही, संबंध नाही. पण तरी माझा निर्णय सांगणार होतोय, तर ह्योच माझा निर्णय हा. नीरज, मी तुझ्या प्रेमाची परीक्षा बघत होतो. याचं कारण तुझ्याबद्दल माझ्या मनात काही शंका होत्या, पण तू या प्रेमाच्या परीक्षेत पास झालेस. तुझं निशीवरचं खरं प्रेम तू सिद्ध करून दाखवतेस. पण अजूनही काही शंकांचं निरसन झालेलं नाहीये. नीरज, लग्न म्हणजे फक्त पती पत्नीचंच नाही, तर दोन वेगवेगळ्या कुटुंबांचं आपापसात एकत्र येणं, एकत्र जुळणं, याला लग्न म्हणतात. माझी निशी तुमच्या घरी कशी रुळेल याची आजही मला शंका आहे, काळजी आहे. तुझी आई तिला मनापासून स्वीकारेल का? तिला आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेईल का? याची काळजी मला आत्ताही आहे. मी स्पष्टच बोलतोय. आता हे जे काही अंतर आहे ते मिटवण्याचा प्रयत्न, जबाबदारी तू घेणार आहेस? तुम्ही विश्वास ठेवला ना माझ्यावर, माझ्या प्रेमावर, तर तुमची शंका दूर करणं ही माझी जबाबदारी. आईच्या मनात तुमच्याबद्दलचा राग माझ्या प्रेमापोटी होता. तुम्ही आमचं नातं एक्सेप्ट केलं ना, तर तिचा राग मी दूर करेन. ती माझ्यासाठी काही करेल.
काहीही करेल, तुला खात्री आहे? आणि खरंच जर तुला खात्री असेल तर माझी एक अट आहे. तुझ्या आईने आमच्या घरी येऊन सगळ्यांसमोर आम्हाला वचन दिलं पाहिजे की त्यांनी आमच्या निशीला तिच्या गुणदोषांसकट कुटुंबामध्ये सामावून घेतलं पाहिजे. जशी दुधात साखर विरघळते ना, अगदी तसंच आमच्या निशीला तुमच्या कुटुंबात स्वीकारून घेतलं पाहिजे. होईल असं? तुझी आई या घरात येऊन सगळ्यांसमोर वचन देईल? मेघना, अब वो शादी के लिए तैयार हैं. अब तुम्हें क्या एतराज है? त्यांची अट. मेघना, वो जो उनकी एक्सपेक्टेशंस है वो तो किसी भी माँ बाप की होगी ना. आखिर वो अपने कलेजे का टुकड़ा हमारे बेटे को सौंप रहे हैं. अब तुम भी बड़े दिल से उन्हें भरोसा दिलाना कि उनकी बेटी यहाँ खुश रहेगी. अरे काय तुम्ही दोघं किती सिरियस झालात. तुम्ही दोघांनी मला विलनच ठरवून टाकलंय. अरे ते नीरजला त्रास देत होते, मला राग आला म्हणून मी तशी रिॲक्ट झाले. पण आता त्यांनी नीरजला एक्सेप्ट केलंय ना, मग माझी काय हरकत आहे. मॉम, हो बेटा, तुझ्या आनंदाशिवाय मला काहीच नकोय. मॉम, थँक्यू. मोस्ट वेलकम. ओए चाक देते फटे. ए होई ना गल. हो हो हो, आता खूप वेळ गेलाय, जास्त वेळ जायला नको. त्यांना जाऊन सांग आम्ही आजच पुढची बोलणी करायला येतोय. लव यू मॉम. लव यू टू डार्लिंग. थँक्यू. डॅड, Well done, पुत्र. So proud of you. चला, जा काय होता ना त्या सगळ्या चांगल्यासाठीच होता. होय तर निशीबाई, जा काय झाला ना तर सगळा गंगेला मिळाला. आता पुढे जा होताला ना तर सगळा चांगला होताला. नाही तर तसा तो पोरगा एकदम वाईट पण नाही. हा हा हा, म्हणजे आता दादाने निर्णय घेतला ना, मग दादाने त्याच्यात काहीतरी चांगलं बघितलंच असणार. निशी, आता तू या घरात जास्त दिवस राहणार नाही, कळलं मग. पण बाकी सगळं अजून जमूचा हा. त्या नीरजची आई मेघनाताई त्यांचा काय म्हणणं हा तर आपण बघू खोया ना. नीरजच्या आहे तर तुम्ही कशात टेन्शन घेता? मी समजवते ना ते का. काका, म्हणजे माहित आहे माका कठीण हा, पण प्रयत्न करू काय आता. यात कसं आता लग्नाची पण तयारी करू होई ना, आता धावपळ सुरू करू होई. याच्यानंतर आपला नंबर आहे. हो राईट. चला आपण लगेच जाऊन सांगूया. काय चालला जरा बेतान. काय ग लाली, तू कसला विचार करतोस? काय नाही. हा बघ, तुझ्या डोक्यात काय चालला ना आता कळता माका. पण काय आहे ना, नियतीच्या पुढे कोणाचा काय चालणार नाही. या बघ, लग्नाचे गाठी वरून बांधले जातात, या काय खोटा नाही. होय तर मातूर मध्ये पण असाच झाला ना. एक शहरातून मुलगा इलो आणि आपल्या गावच्या पोरीच्या प्रेमात पडलो. मग काय, मग सगळा व्यवस्थित दोघांनी लग्न केल्या, आता सुखाने संसार करतायत. माझं म्हणणं काय, भांडण नाही ना, मग सगळा चांगला.